हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. केदारनाथच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या तिघांचा मृत्यू. राजकुमार जयस्वाल, त्याची पत्नी श्रद्धा आणि मुलगी काशीचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू. अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या 31 मृतांचे कुटुंबियांसोबत डीएनए जुळले. आतापर्यंत 12 मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन. 3 दिवसांनंतरही 243 मृतांची ओळख पटेना. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची महत्वाच्या समन्वय बैठकीला सुरुवात. संघाच्या सर्व 32 संघटनांचे प्रतिनिधी सहभागी. मुख्यमंत्री फडणवीसही बैठकीसाठी उपस्थित. महापालिका निवडणुकीसाठी मवियातील पक्षांनी कसली कंबर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुंबईच्या घाटकोपरमध्ये शिबिर, तर ठाकरेंच्या शिवसेना शाखा प्रमुखांची 11 वाजता शिवसेना भवनात बैठक. एखाद्याला निवडून नाही द्यायचं म्हणजे काय करतो हे महाराष्ट्राला माहिती. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून दादांची पुन्हा फटकेबाजी. विद्यार्थी परीक्षा पास होण्यासाठीच बसतो. सुळेंकडून विजयाचा विश्वास व्यक्त. फडणवीस राज भेटीतल्या चर्चेची माझ्याकडे इत्थंभूत माहिती. रोखठोकमधून संजय राऊतांचा दावा. फडणवीस एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतायत. प्रत्येकजण आपल्या तालावर नाचतो असं फडणवीसांना वाटतं. राऊतांचा निशाणा. पुण्याचा सराईत गुंड अट्टी रहीम शेखचं सोलापूर पोलिसांकडून एन्काउंटर. लांबोटीजवळच्या चकमकीत अट्टीचा एन्काउंटर. पुण्यातल्या हडपसर, वानवडी, कोंढव्यातल्या 15 गुन्ह्यात होता सहभाग. येत्या 24 तासात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. रत्नागिरी, रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर मुंबई उपनगरात पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोकणात मुसळधार पावसाचं थैमान. रायगड आणि रत्नागिरीत नद्यांना पूर, तर घरात शिरलं पाणी. जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी. विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर. पंढरपुरात आजपासून दर्शनासाठी मिळणार टोकन. तासनतास दर्शनासाठी ताटकळत राहणाऱ्यांना वेळेत दर्शन मिळणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर. ऑपरेशन सिंदूर नंतर प्रथमच मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची कॅनडामध्ये होणार भेट. इस्रायलकडून इराणच्या आण्विक तळांना लक्ष्य, तर इराणकडून इस्रायलच्या ऑइल डेपोवर क्षेपणास्त्रांचा मारा. इराणकडून सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर. इस्रायलच्या हल्ल्यात 2 दिवसात इराणचे 138 लोक ठार. मृतांमध्ये 9 अणुशास्त्रज्ञ आणि 20 मिलिटरी कमांडर्स. इराणच्या प्रत्युत्तरात इस्रायलचे 3 नागरिक ठार. इराणची अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सलाही धमकी. दुबईत 67 मजली गगनचुंबी इमारतीला आग. 764 फ्लॅट्समधल्या 3820 लोकांची सुखरूप सुटका. मरीन पिनॅकल इमारतीतील आग 6 तासांनी आटोक्यात. हेडलाइन्स ब्रॉट टू यू